विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट MPSC टार्गेट या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, कारण आतापासून आपण बघणार आहोत 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्सचे आहेत। अप्पा हातनोरे सरांचं आहे हे बुक आणि इंडियन पॉलिटी आपण बघत आहोत। त्यातील भाग बघत आहोत 4 प्रस्तावना आणि नांदी। तर तुमचा एकही मिनिटाचा वेळ न गमावता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोतच। तत्पूर्वी मेहनत करत राहा, मेहनतीचं फळ तुम्हाला अवश्य मिळणारच आहे। मेहनत केली तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। तुम्ही जर मेहनत नाही कराल तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही। त्यामुळे अभ्यास करा, जीव तोडून अभ्यास करा की समोरचा पेपर तुम्हाला असं बघितल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे, अरे हे तर आपण वाचलं होतं, अगदी क्षुल्लक क्वेश्चन आहे हा आपल्यासाठी, असं वाटायला हवं आपल्याला। त्यामुळे मेहनतीने जीवतोड प्रयत्न करून सगळा अभ्यास करा, म्हणजे आपला एकही प्रश्न चुकू नाही द्यायचा आणि जिद्दीने अभ्यास करा, एवढंच सांगते। चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत आणि इंडियन पॉलिटी आपण सुरू केलेली आहे। तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण इंडियन पॉलिटीमध्ये भरपूरसे टॉपिक्स आहेत, महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि याच्यावर कंबाईनला ग्रुप सीला जवळपास 15 ते 15 क्वेश्चन्स पडत असतात, वन लाइनर क्वेश्चन्स असतात। तर आणि कन्फ्युजन होते यामध्ये, तर इंडियन पॉलिटीमध्ये की हे काय आहे, म्हणजे वाचले गेलेलं असतं परंतु कन्फ्युजन मात्र भरपूर होत असतं। त्यामुळे व्यवस्थितरित्या प्रश्न वाचा आणि व्यवस्थितरित्या त्याचे आन्सर्स देत चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत आणि हा उपक्रम मी खास विद्यार्थ्यांकरिता चालवत आहे, कारण विद्यार्थ्यांना माहितीच नसते की PYQs म्हणजे काय नेमकं, PYQ किती वर्षाचे करायचे, काय करायचे। नवीन विद्यार्थ्यांकरिता मी सांगत आहे, जे की आता जे नवीन विद्यार्थी आहेत ते एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी आवर्जून सांगेन की अशा पद्धतीचे आधी सर्वप्रथम तुम्ही PYQ बघून घ्या, त्यानंतर बाकीचा अभ्यास करा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील की आपण कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचं आणि कोणत्या टॉपिकला थोडं कमी महत्त्व द्यायचं हे तुमच्या लक्षात येणार। तर आजचा पहिला प्रश्न आहे, योग्य कथने ओळखा। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024चा प्रश्न आहे आणि कथन अ दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही पंडित नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे। ब विधान N.A. पालखीवाला संविधान तज्ज्ञ यांनी उद्देशपत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र म्हटले आहे। तर अ काय म्हणत आहे की भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही पंडित नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे, बरोबर। आणि BN पालखीवाला संविधान तज्ज्ञ यांनी उद्देशपत्रिकेला काय म्हटलं आहे, संविधानाचे ओळखपत्र। तर पालखीवाला ओळखपत्र, पालखीत बसा ओळखपत्र घेऊन बसा, अशा पद्धतीचं ट्रिक्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, यांच्यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर N.A. पालखीवाला काय म्हणतात, संविधानाचे ओळखपत्र। तर याचं उत्तर आहे अ व ब दोन्हीही विधाने योग्य आहेत। योग्य कथन ओळखायचं होतं आपल्याला आणि अ व ब दोन्ही विधाने योग्य आहेत। प्रश्न क्रमांक 2, भारत हे गणराज्य आहे म्हणजे काय होतं। अ दिलेला आहे, लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन। ब राज्यप्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात। क राष्ट्रपती पदासह सर्व पदे सर्व नागरिकांसाठी खुली असतात। तर भारत हे गणराज्य आहे म्हणजे काय होते की लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन। आणि ब राज्यप्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात, बरोबर। राष्ट्रपती पदासह सर्व पदे सर्व नागरिकांसाठी खुली असतात, बरोबर। तर राज्यसेवा मुख्य जानेवारीचा 2024चा हा प्रश्न आहे आणि याचा अचूक उत्तर आहे अ ब क तिन्ही विधाने बरोबर आहेत। त्याची तुम्हाला व्याख्या दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 3, उद्देशपत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखायची आहेत। संयुक्त गट व मुख्य 2023चा हा प्रश्न आहे। अ दिले आहे, बेरोजगारी युनियन प्रकरण 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे। ब
केशवानंद भारती प्रकरण 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असल्याचे म्हटलेले आहे. बेरुबारीने काय म्हटलं आहे? उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे. बरोबर. तर केशवानंदी यांनी काय नाही उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे. बरोबर. केशवानंदी भारती प्रकरण 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असल्याचे म्हटले आहे. काय सांगितलं? LIC ऑफ इंडिया प्रकरण 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग म्हटले आहे. तर 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग म्हटल्याचं बरोबर आहे. हे बरोबर आहे. ब सुद्धा बरोबर आहे. बेरुबारी युनियन प्रकरण कोणत्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं? उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे असं म्हटलं आहे, परंतु त्याचं वर्ष 1 मिनिट. चला तर मग बघूया. बेरुबारी युनियन प्रकरण 1960चं होतं आणि उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे नाही आहे. उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग नाही असं म्हटले आहे. बेरुबारी युनियन प्रकरणमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग नाही. तर याचं अचूक उत्तर आहे ब आणि क. नाही आहे, कारण बेरुबारी युनियन प्रकरणामध्ये उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग नाही असं म्हटल्या गेलेला आहे, स्पष्ट केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे? तर LIC. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असे म्हटले आहे? तर कोणत्या खटल्यामध्ये? अविभाज्य भाग आहे. तर SR बोमई विरुद्ध भारतीय संघ. SR बोमई विरुद्ध भारतीय संघ हे त्याचं अचूक उत्तर आहे, फक्त ब. प्रश्न क्रमांक 5. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ राज्याची ओळख धर्माच्या आधारावर असणार नाही व राज्य कोणत्याही धर्माच्या विरोधी राहणार नाही आणि राज्य सर्व धर्माप्रती सारखीच श्रद्धा, विश्वास व निष्ठा बाळगेल असे मत कोणी व्यक्त केले होते? तर PSI मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ राज्याची ओळख धर्माच्या आधारावर असणार नाही व राज्य कोणत्याही धर्माच्या विरोधात असणार नाही आणि राज्य सर्व धर्माप्रती सारखी श्रद्धा, विश्वास व निष्ठा बाळगेल असे मत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे होते. प्रश्न क्रमांक 6. आणीबाणीच्या काळात 42वी राज्यघटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार राज्यघटनेच्या प्रस्तावनेत डॅश हे शब्द समाविष्ट करण्यात आले. PSI मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि कोणते 2 शब्द त्यांनी समाविष्ट केले होते? 42वी राज्यघटना दुरुस्तीच्या संदर्भात विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. प्रश्न क्रमांक 7 बघूयात. जोड्या लावा. उद्देशपत्रिकेचे महत्व. PSI मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. KM मुंशी. मुंशी म्हटलं की कुंडली लक्षात ठेवायचं. मुंशीने काय केलं? कुंडली बघितली होती. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलं होतं? बघा, एक अ वरून आपलं अचं 4 कुठे आहे? 2 ठिकाणी आहे. अचं 4 2 ठिकाणी आहे. आणि आपल्याला परत काय माहिती आहे? पंडित ठाकूरदास यांनी काय म्हटलं? उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे. बरोबर. उद्देशपत्रिका, अरे हे 2 आलेत. आता तिसरं अर्नेस्ट बार्कर यांनी काय म्हटलेलं आहे? उद्देशपत्रिका ही संविधानाची मुख्य गोष्ट नोट आहे. बार्कर यांनी काय म्हटलं आहे? नोट आहे. 3 कुठे आहे? बरोबर. आणि मोहम्मद हिदायतुल्ला यांनी काय म्हटले आहे? उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 बघत आहोत. जोड्या लावा. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकाबाबत विधान विचारलेले आहेत. फॉरेस्ट मेन्सचा हा प्रश्न आहे. जोड्या लावायचे आहेत. NA पालखीवाला म्हटलं की पालखीत बसून ओळखपत्र, संविधानाचे ओळखपत्र हे लक्षात ठेवा. अशा छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्हाला
मध्ये मध्ये सांगणार आहे. तुमच्याकडे सुद्धा कुठल्या प्रकारच्या शॉर्ट ट्रिक्स असतील तर मला कमेंट सेक्शनला नक्की सांगा. आपण त्याचा उपयोग इतर विद्यार्थ्यांकरिता सुद्धा करू शकतो, की ज्या कसं लक्षात ठेवायचं, ट्रिक्स कशा असतात, आणि काही ट्रिक्स असतील तर मला कमेंट सेक्शनला नक्की सांगा. आपण त्याचा शॉर्ट्स व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्हालाच त्या हेल्पफुल ठरतील आणि इतरांना सुद्धा याची खूप जास्त मदत होईल. तर चला, N.A. पालखीवाला, संविधानाची ओळख. तर याच्यावरूनच आपलं उत्तर निघत आहे. याचं आता समोर वाचूनच घेऊ. पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणत आहेत? उद्देशपत्रिका ही सार्वभौम पंडित उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे. संविधानाचा आत्मा कोणी म्हटलं आहे? पंडित. आत्मा म्हटलं की ठाकूरदास आत्मा आणि के.एम. मुन्शी म्हटलं की के.एम. मुन्शी यांनी काय म्हटलं आहे? सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली. मुन्शी म्हटलं की कुंडली. आणि एम. हिदायतुल्ला यांनी काय म्हटलं आहे? अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा साधर्म्य. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीचे जोडाजुडवा वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि हा रिपीटेड क्वेश्चन आहे, नेहमीच विचारलेला जातो. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपले चुकता कामा नये. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. 42व्या घटना दुरुस्तीने 1976 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले? तर 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 1976 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द त्यांनी समाविष्ट केलेत. फॉरेस्टमेन्स एप्रिल 2023चा हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 10. भारतातील धर्मनिरपेक्षते विषयीचे खालील कोणते विधान चुकीचे आहेत? मेन्स फॉरेस्टला विचारलेला हा प्रश्न आहे आणि चुकीचे आहे विचारले तर आपल्याला पूर्ण पर्याय थ्रू जावं लागणार आहे. तर पहिला पर्याय काय आहे? धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याच्या धर्माच्या प्रति शत्रुभाव आहे. तिचा अर्थ असा आहे की राज्याने विविध धर्माच्या संदर्भात तटस्थ राहायला हवे. बरोबर. प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा संघटनेस कोणती कर्मकांडे अथवा उत्सव यांच्या धर्माच्या तत्वानुसार आवश्यक आहेत हे ठरवण्याचे पूर्ण स्वायत्तता आहे. बरोबर. कोणतेही विशिष्ट कर्मकांड अथवा पूजा अर्चा या धर्माच्या तत्वानुसार आवश्यक आहे अथवा नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयास नाही. तर हे चुकीचं आहे. न्यायालयास नाही कशाला? वरीलपैकी एकही नाही. तर हे विधान चुकीचे आहे. तर 10चं अचूक उत्तर आहे विधान 3. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्ये आहेत? तर सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य कुठे आहेत? राज्यसभा मुख्य जानेवारी 23ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचे ऑप्शन दिले होते आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका. तर युरोप हे त्याचं अचूक उत्तर आहे आणि युरोप खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य आहेत. कोणत्या खंडात? युरोप खंडात. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे डॅश आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023चा हा प्रश्न आहे ना. ऑप्शन दिले होते भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना, 2 भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांची हमी, 3 अधिनियम तयार करताना विचारात घेतलेले राज्य धोरणाचे निर्देशक तत्व, 4 उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी जारी केलेल्या रिटद्वारे लोकांना दिलेली हमी. तर याचं अचूक उत्तर आहे भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय म्हणजेच काय होते? भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा पद्धतीचा उपक्रम पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत आणि याचा तुम्हाला खूप फायदा होत आहे अशी मी आशा करते. तुम्हाला या गोष्टी PYQचा फायदा होतोय की नाही होतोय ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि काही जर पर्याय तुम्हाला चुकीचे वाटत असतील किंवा माझं सांगताना गडबड झाली असेल किंवा बोलताना वगैरे तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये हा प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर हे आहेत किंवा चुकला आहे तर तुम्ही कमेंट सेक्शनला करेक्ट करू शकता. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे. ती संविधानाची एक किल्ली आहे असे कोणी म्हटले? किल्ली आणि आत्मा कोणी म्हटलं? पंडित ठाकूरदास भार्गव. ऑप्शन वाचून घेऊया. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, पंडित ठाकूरदास भार्गव, J.M. कृपलानी, B.N. राव. तर याचं अचूक उत्तर आहे पंडित ठाकूरदास भार्गव.
प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात विचारलेला प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे सर्वात पहिलं काय येणार आपलं सार्वभौम, त्याच्यानंतर येणार समाजवादी, त्यानंतर येणार धर्मनिरपेक्ष आणि त्यानंतर येणार प्रजासत्ताक आणि गणराज्य. हा क्रम अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15, उद्देशपत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते कारण ऑप्शन दिले आहे शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण, 2 जागतिक धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील दबाव, 3 शासनाने उद्योगपतींना पूरक असे केलेले कायदे आणि यापैकी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण. बघा प्रस्तावना आणि नांदीवर 2020 पर्यंत प्रश्न आले होते कंबाईनला, तर यानंतर आलेले नाही आहेत, त्यामुळे आपण हे टॉपिक वाचून घेत आहोत. राज्यसेवेला खूप महत्त्वाचं आहे हे टॉपिक, कारण यावर एक ना एक प्रश्न येतच असतो. तर आपण कंबाईन्ससाठी सध्या बघत आहोत. 1 जूनच्या पेपरसाठी आपण प्रिपरेशन करत आहोत, PYQs बघत आहोत. तर असं नाही की या टॉपिकला महत्त्व नाही, एखादा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे प्रस्तावना आणि नांदी आपण वाचून घेत आहोत. यावरील आपण डिटेल्स काही बघणार नाही आहोत, तेवढे फक्त क्वेश्चन आणि आन्सरच्या स्वरूपात आपण जात आहोत. तर थोड्याफार काही ट्रिक्स असतील तर त्याही तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. चला तर बघूयात. प्रश्न क्रमांक 16, भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा ऑप्शन दिलेले आहेत. 1 राज्यघटनेचा भाग नाही, 2 संसदेद्वारा दुरुस्ती न होणारा आहे, 3 भारतीय राज्यघटनेतील अधिकाराचा स्रोत नाही, 4 राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे दर्शवतो. तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्ट ठरवतो, हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17, योग्य पर्याय निवडायचे आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे तत्वे कोणत्या देशातील संविधानापासून प्रेरित आहे? तर भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वे फ्रेंच संविधानाशी संबंधित आहे. कोणत्या देशातील संविधानापासून प्रेरित आहे? तर फ्रेंच संविधानापासून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्वे फ्रेंच संविधानापासून प्रेरित आहेत. प्रश्न क्रमांक 18, जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये खालील पैकी कोणता भाग नव्हता? ASO मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय उत्तर दिले आहेत. भारत हे स्वातंत्र्य, सार्वभौम, प्रजासत्ताक असेल. 2 कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. 3 स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील. 4 भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समता दिली जाईल. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला, त्याच्यामध्ये कोणता भाग नव्हता? वरील 1, 3, 4 भाग होते, 2 हा भाग नव्हता. कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. प्रश्न क्रमांक 19 बघणार आहोत. 19 प्रश्न क्रमांक बघत आहोत. तर आपल्याला याचे एकूण 69 प्रश्न आहेत, 70 प्रश्न आहेत. तर फटाफट घेऊन घेऊया, म्हणजे आपल्या नजरेआडून सर्व प्रश्न जातील आणि आपला एकही क्वेश्चन वाचला गेला नाही आहेत किंवा एकही टॉपिक आपण सोडलेला नाही आहेत आणि सर्व प्रश्न आपण एका वेळी घेणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन म्हणजे हेच माझं मोटिवेशन आहे. तुम्ही सबस्क्राईब करत आहात चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करत आहात, कमेंट्स करत आहात, म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओज आणि आपण जो उपक्रम चालवलेला आहे ते तुम्हाला नक्कीच आवडत आहे अशी मी आशा करते. प्रश्न क्रमांक 19, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे ASO मेन्स जुलै 2022ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? तर अ दिला आहे, राज्य हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल. ब राज्य हे धर्मानुकूल असते. क राज्य ही कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल. ड राज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल. राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत विचारलेलं आहे आणि कोणते विधान बरोबर आहेत?
क. राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल. ड. राज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल. आणि ई. राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल. हे धर्मनिरपेक्ष राज्य संबंधित विधाने आपल्याला विचारले होते आणि त्याचं अचूक उत्तर आहे क, ड, ई. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? STI मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. मेन्सला खास करून याचं जास्त प्रश्न विचारले जातात आणि राज्यसेवेला विचारले जातात. कंबाईन प्रीला एखाद क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे सर्व क्वेश्चन्स आपल्या डोळ्याखालून गेलेले योग्य राहतील. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात निरपेक्षता म्हणजे काय? तर भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात ऑप्शन दिले आहेत. राज्यसंस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई. ब. राज्याला धर्म नाही. क. राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. ड. राज्याच्या विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. तर वरीलपैकी विधाने कोणते बरोबर आहेत विचारलेले आहेत आणि त्याचं अचूक उत्तर आहे फक्त ड. राज्याच्या विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. फक्त ड त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? कंबाईन गट. बघा, मी आताच म्हटलं आहे की कोणताही प्रश्न कधी पण विचारला जातो, त्यामुळे सर्व प्रश्न आपल्या डोळ्याखालून गेलेले योग्य राहतात. त्यामुळे सर्व प्रश्न नीट हाताळायचे, नीट बघायचे, वाचून घ्यायचे. म्हणजे बघा, आता तुम्हाला आठवत नसेल पण आपल्या डोळ्याखालून गेलेले प्रश्न, ऐकलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 21 बघत होतो. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही विचारलेलं आहे आणि ऑप्शन दिले आहे. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. तर दुसरं ऑप्शन आहे 42व्या घटना दुरुस्तीन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. 4. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन सोव्हिएट घटनेतून घेतले आहे. तर विधान सत्य नाही विचारलेलं आहे. आणि भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख कधीची आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि याचं विधान सत्य नाही म्हणजे चुकीचे आहे. चूक काय आहे? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. तर हेच विधान चुकीचं आहे. आणि पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 बघत आहोत. त्याचं उत्तर तुम्ही मला राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख मला कमेंट सेक्शनला नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 22. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि अ दिला आहे. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ते उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. ब. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेचा इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर प्रश्न क्रमांक 23 बघत आहोत. राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बघा, झोपला नाहीत ना, इंडियन पॉलिटी आहे. प्रश्न क्रमांक 23 बघत आहोत. राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालील विधाने बरोबर नाहीत. तर विधान ASM मुख्य 2019ला विचारलेला प्रश्न आहे आणि एक आहे ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. 2. 1995 मधील भारतीय जीवन विमा निगम खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले. 3. 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. 4. प्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्याच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे बरोबर नाही म्हणजे चूक आहे. कोणतं? 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 24. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत विचारले. PSI मुख्य 2019 हा प्रश्न आहे आणि विधान 4 दिले आहेत. पहिला विधान आहे सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे 2 नवीन
शब्द जोडण्यात आले. 2 मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. 3 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्राधिलेख काढण्याचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले. 4 लोकसभेचा आणि राज्य विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांहून 6 वर्षापर्यंत वाढवण्यात आला. कोणते विधान चुकीचे आहे? तर पर्याय क्रमांक 1 सरनाम्यामध्ये बाकीचे बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे 2 नवीन शब्द जोडण्यात आले. प्रश्न क्रमांक 25 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द कोणत्या घटनेमधून घेण्यात आले आहे? तर ते ऑप्शन दिले आहेत अमेरिकेच्या, ब्रिटनच्या, कॅनडाच्या, ऑस्ट्रेलियाच्या. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे अमेरिकेच्या. राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 26 भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार भारत हे प्रजासत्ताक आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता? ASO मुख्याला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि प्रजासत्ताकचा अर्थ काय आहे त्याचे ऑप्शन दिले आहेत. राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो. ब सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. तर याचं अचूक उत्तर आहे राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो आणि ड राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. हे त्याचं अचूक उत्तर आहे. इंडियन पॉलिटी आपण बघत आहोत. तर प्लीज आपल्या नजरेखालून सर्व प्रश्न जायला हवेत म्हणून हे टॉपिक आपण घेत आहोत. एकही टॉपिक स्किप होत नाही आहे याची मी काळजी घेत आहे. तर तुम्ही सुद्धा त्याचा आउटपुट द्या मला की एकही क्वेश्चन तुम्ही स्किप करणार नाही आहात. चला तर आपण बघत आहोत. प्रश्न क्रमांक 27 विचारल्या खालील विधाने विचारात घ्या. एक्साइजला विचारलेला हा प्रश्न आहे. दिला आहे सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्वज्ञानाचा समावेश आहे. क सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित विधानाची न्याय इतकी मर्यादित नाही. वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? तर कोणतं विधान चुकीचं आहे? सरनामा हा राज्यघटनेचा मूलभूत वैशिष्ट्याची संपूर्ण सूची प्रदान करतो. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता? PSI 2018ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि दिलेला आहे देशात अनुवांशिक राज्यकर्ता नाही. ब देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो. तर दिलेला आहे देशात अनुवांशिक राज्यकर्ता नाही. ब दिलेला आहे देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. तर दोन्ही विधान हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघत आहोत. खालील विधाने विचारत घ्या. राज्यसेवा मुख्य 2018चा प्रश्न आहे. आणि दिलेला आहे धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्माचे समान संरक्षण करते आणि कोणताही धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाहीत. ब राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिली आहे. क धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. तर वरील सर्व विधान बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 30 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात खालील विधाने विचारत घ्यायची आहेत. ASO मुख्य 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे. ब सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. क सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो. तर याचं फक्त सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. तो पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघत आहोत. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ काय होतो? भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. बरोबर. बघा वाचून घेऊयात सगळे पर्याय. येथे लोकशाही आहे. ब राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. येथे संसदीय पद्धती आहे. ड पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. तर याचं अचूक काय आहे? भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ काय होतो? राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. प्रश्न क्रमांक 32 बघत आहोत. आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे? तर पर्याय दिलेल्या राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. 2 राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क. 3 मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची
मार्गदर्शक तत्वे आणि 4 वरीलपैकी कोणतीही नाही. तर याचं अचूक उत्तर आहे राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे त्याचं दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे. तर कोणतं? राज्यघटनेची उद्देशिका आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे आर्थिक न्यायाचे तत्व भारतीय राज्यघटनेच्या या 2 भागात समाविष्ट केलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, या टॉपिकमध्ये चुकीचे, बरोबर नाही, बिनचूक अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे चुकीचे आहे, विधान चुकीचे आहे विचारला. पर्याय क्रमांक 1 सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. 2 सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. 3 सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही. 4 सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो. तर चुकीचे कोणते विधान आहे? सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो, हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 34 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटलाय? आत्मा, बघा आत्ताच जोडायला बघितले आपण, ठाकूरदास भार्गव हे त्याचे अचूक उत्तर आहे. आत्मा कोणी म्हटला आहे? आत्मा किल्ली कोणी म्हटला आहे? ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेला आहे. प्रश्न क्रमांक 35 बघत आहोत. खालील विधाने विचारात या. राज्यसेवा मुख्य 2017चा हा प्रश्न आहे आणि त्याचा आहे सरनामा हा कायदेमंडळाच्या विचाराचा अधिकाराचा स्रोतही नाही अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात 1960 सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मानले. केशवनंद भारती खटल्यामध्ये 1973 सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. भारतीय जीवन विमा खटल्यात 1995 सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले. तर वरील विधान कोणतं बरोबर आहे? फक्त सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारावर बंधनही घालत नाही. तर विधान हे फक्त बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघत आहोत. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहे. तर दिलाय PSI पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे आणि दिलेला आहे. उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेचा इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. तर काय आहे? उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. त्याचं हे विधान काय आहे? चूक आहे की बरोबर ते मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा. फक्त विधाने बरोबर आहे. तर त्याचं विधान हे फक्त बरोबर होतं. अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 37 बघा. तर व्हिडिओची लेंथ खूप जास्त होत असते त्यामुळे तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओज म्हणजे स्पीड वाढवून सुद्धा ऐकू शकता. तर कुठेही असाल, बाहेर असाल, लायब्ररीत असाल, तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल, ऐकायचे असेल तर तुम्ही व्हिडिओची स्पीड वाढवून फास्टमध्ये तुमची रिव्हिजन होऊन जाईल. फास्टमध्ये म्हणजे तुम्ही 2x किंवा 1.5x सुद्धा ऐकू शकता. प्रश्न क्रमांक तसं तर मी स्पीडमध्येच घेण्याचा प्रयत्न करते कारण खूप वेळ लागतो अशा पद्धतीचे प्रश्न वाचून घेण्याकरिता. त्यामुळे मी स्पीडमध्येच घेते परंतु तुमच्या कानावरून प्रत्येक शब्द जायला हवा याकरिता तुम्ही कुठेही बाहेर असाल आणि तुम्हाला हा टॉपिक स्किप करायचा नाही आहे तर तुम्ही स्पीड वाढवून सुद्धा हा व्हिडिओ ऐकू शकता. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? PSI पूर्वला 2016ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. तर ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. न्याय. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? न्याय. न्याय या शब्दाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 38 आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याचे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश याचे स्वातंत्र्य दिले जाते. हे मुख्य 2016चा प्रश्न आहे आणि विश्वास, श्रद्धा आणि पूजा यांचे स्वातंत्र्य दिले जाते. पर्याय दिले होते व्यवसाय, संघटना, 3 पूजा, 4 संचार. त्याचं अचूक उत्तर आहे पूजा. बघा, प्रस्तावना हे हा टॉपिक आपल्याला कशाकरिता सर्वात जास्त, जेव्हा इंटरव्ह्यूला तुम्ही जाता, इंटरव्ह्यूज देतात त्यावेळी प्रस्ताविकेवर
भरपूर सरळ सरळ प्रस्ताविकाच संपूर्ण विचारली जाते आणि तुम्हाला प्रस्ताविका ही पाठच हवी. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रस्तावना ही पाठच असायला हवी. याचा उपयोग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये होत असतो. त्यामुळे प्रस्तावना ही तुम्हाला मी शॉर्ट फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला एकदा शॉर्ट त्याचा व्हिडिओ बनवून टाकून देईल. ठीक आहे. तर आता आपण बघत आहोत प्रश्न क्रमांक 38. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि पूजा याचे स्वातंत्र्य दिले आहेत. प्रश्न क्रमांक 39 बघत आहोत. खालीलपैकी विधान चुकीचे आहेत. टेक असिस्टन्स गटक 2016ला विचारलेला प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन दिले होते. चुकीचे विधान ओळखायचे आहेत. तर पहिलं आहे सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. बरोबर. 2 सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही. बरोबर. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत नाही. बरोबर. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो. चुकीचे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारावर निर्बंध आणतो का? नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. खालील विधाने विचारात घ्यायचे आहे. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे म्हटले आहे. बरोबर. बेरुबा हे बघा, हे डोळे झाक. आत्मा म्हटलं की ठाकूरदास भार्गव आणि किल्ली म्हटलं तरी ठाकूरदास भार्गव हे लक्षात ठेवायचं. काय आहे? बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. तो राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलं आहे. क मध्ये केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले नाही. तो घटनेचा भाग आहे असं म्हटलेलं आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दाचा समावेश करण्यात आला नाही. तर कोणत्या शब्दाचा समावेश करण्यात आला होता? बेचाळीसवी घटना दुरुस्ती समाजवादी, धर्मनिरपेक्ष, बंधुता, अखंडता. बेचाळीसवी प्रश्न क्रमांक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक आणि गणराज्य हे आहेत. आणि आपण बघत होतो प्रश्न क्रमांक 40. तर ड चुकीचे आहे आणि फक्त हे विधान बरोबर आहे. आत्मा आहे असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे? तर वर्णन केले जाते. कोणाचे? उद्देशपत्रिका. उद्देशपत्रिकेचे आहे ते राज्यघटनेचा आत्मा. उद्देशपत्रिका बाबत हे म्हटले गेलेले आहेत. कोणी? पंडित ठाकूरदास भार्गव यांनी उद्देशपत्रिकेचा सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी विधान बरोबर नाही. PSI मुख्याला विचारलेला प्रश्न आहे आणि विधान दिलेलं आहे. 1. सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही. 2. राज्यघटनेस प्रस्थापित विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्टे आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात. 3. सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडे प्राप्त केले आहेत ते स्पष्ट होते. 4. आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आत्ताच बघा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती 1917 कडून घेतली आहेत. विधान बरोबर आहे का? हे नाही. विधान 4 हे चुकीचे आहे. तर पर्याय क्रमांक 4. तर विधान 4 हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 43. या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. कोणत्या तारखेपासून भारतीय राज्यघटनेने घोषित केले? सार्वभौम, समाजवादी. हे बघा, आत्ताच बघितलं होतं 1976 आहे का ते? 1976 मध्ये म्हटलं होतं का ते? नाही. तर 1977 होतं त्याचं. बघा, 40चा आपण जे विचार केला होता ना, ड, हे का बरं चुकीचे आहे? कारण हे 1977चं आहे. प्रश्न क्रमांक 43. तर याची कोणती तारीख होती? 3/1/1977.
तर बघूयात प्रश्न क्रमांक 44. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट यातून व्यक्त होते. तर 1 प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार, 2 प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे, 3 मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे, 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं अचूक उत्तर आहे प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे हे आर्थिक न्याय भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे यातून व्यक्त होते. प्रश्न क्रमांक 45. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वर्णन आणि या ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली त्याची जोडणी करायची आहे. तर जोड्या लावा. घटनाकर्त्याचे मन ओळखल्याची किल्ली. किल्ली म्हटलं की कोण येते? पंडित ठाकूरदास येता का? नाही सॉरी, घटनाकर्त्याचे मन ओळखण्याची किल्ली. बेरुबारी संदर्भ खटला या बाबतीत म्हटले गेलेला आहे. बेरुबारी खटल्यामध्ये राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग बघा, आपल्याला माहिती आहे मुंशी म्हटलं की कुंडली, मुंशी म्हटलं की कुंडली. क चं 2 कुठे आहे? क चं 2 या ठिकाणी आहे. तर याच्यावरून आपलं उत्तर निघून जातं. अत्यंत महत्त्वपूर्ण भाग कशाला म्हटलेला आहे? भारताचे सरन्यायाधीश अत्यंत सिक्रेट अत्यंत महत्त्वपूर्ण भाग, महत्त्वपूर्ण सिक्रेट. प्रश्न क्रमांक 46. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? अ. राष्ट्राची एकता, ब. राष्ट्राची अखंडता. तर फक्त राष्ट्राची अखंडता ही भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने सम्मिलित झाले. तर राष्ट्राची अखंडता. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? STI पूर्व 2015ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर 1. बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचे निर्णय दिला होता. 2. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता. 3. सरनाम्याच्या आतापर्यंत घटनादुरुस्तीचे 2 वेळा बदल करण्यात आले. आणि 4. वरील एकही नाही त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. खालील विधाने विचारात घ्यायचे. STI मुख्य 2015ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि अ. दिल्या सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्वज्ञान यांचा समावेश होतो. ब. बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. क. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी सार्वभौम अखंडता या 3 77च्या 1973च्या आहे का? 76च्या नाही आहे, 1977च्या अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी. फक्त अ हे विधान काय हे बरोबर आहे, बाकीचे चूक आहे. प्रश्न क्रमांक 49. खालील विधाने विचारात घ्यायचे. STI पूर्व 2014ला विचारलेला हा प्रश्न आहे. अ. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. ब. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. क. उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. क आणि हे विधान बरोबर आहे. तर क आणि अ विधाने बरोबर आहेत. क आणि अ विधान हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 50 बघत आहोत. उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जोडणी करायची आहे. राजकीय कुंडली, मुंशी याच्यावरून आपलं याचं उत्तर निघून जातं. कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे कशाला म्हटलेलं आहे? कृपलानी. अचंबित आचार्य. उत्कृष्ट गद्य काव्य, वायली काव्य आणि उत्कृष्ट कच एक आहे. उत्कृष्ट गद्य काव्य आत्मा, किल्ली, ठाकूरदास भार्गव. आणि अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा म्हणजे PM मसुदा कोणी म्हटला आहे? MV पायली यांनी म्हटलेला आहे. तर त्याचा अचूक उत्तर आहे 3, 4, 1, 2. प्रश्न क्रमांक 51 बघत आहोत. गटाबाहेरचा शब्द ओळखायचे आहे आपल्याला. PSI मुख्य 2014ला विचारलेला हा प्रश्न आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक. तर काय येतो? सामाजिक हे त्याचं अचूक उत्तर आहे. सामाजिक हा पर्याय नाही येत. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना सामाजिक नाही येत.
तर प्रश्न क्रमांक 52, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये उद्देशपत्रिकेमध्ये डॅश आणि शब्द जोडला आहे. तो कोणता शब्द जोडलेले आहेत? आपल्याला येसू मुख्य 2014ला विचारलेला प्रश्न आहे. अ आणि ब बरोबर आहे, ड चुकीचे आहे. कारण राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकता नव्हे, परंतु फायनल आन्सर की मध्ये त्यांनी अ ब ड दिलं होतं, त्यामुळे अ ब ड त्याचं अचूक उत्तर म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकता हे अचूक उत्तर दिलं होतं फायनल आन्सर की मध्ये, परंतु समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द जोडण्यात आले होते 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. प्रश्न क्रमांक 53, भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ काय होतो? राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो, हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54, भारतीय निधर्मीपणाला एक मोझेक फ्रेम का म्हटले आहे? राज्यसेवा पूर्वला विचारलेला हा प्रश्न आहे. मोझेक फ्रेम का बरं म्हटले आहे? वरील सर्व त्याचं अचूक उत्तर आहे, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक अ, ब, क, ड चारही विधान आपण व्यवस्थितरित्या वाचून घेणार आहोत. आणि वरील मोझेक फ्रेम का बरं म्हटलं जातं? कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात. कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. क, सामान्य माणसाला ते एकत्र आणते. आणि कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे रिलिजन स्थान नाही. तर हे चारही विधान बरोबर आहेत. मोझेक फ्रेम का बरं म्हटले जाते त्याचं तुम्हाला कारण दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 55, खालीलपैकी कोणत्या न्यायकालीन न्यायाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? राज्यसेवा मुख्य 2013ला विचारलेला प्रश्न होता आणि बेरुबारी खटला हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56, भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालील कोणता अर्थ ध्वनित होतो? राज्यसेवा मुख्य 2013चा हा प्रश्न आहे. अ दिला आहे, बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. ब, संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. क, भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. ड, स्वातंत्र्याच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. तर अ, क आणि ड हे त्याचं उत्तर आहे. ब नाही, संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत हे नाही आहेत. ऑप्शन अ, क, ड येतात. प्रश्न क्रमांक 57, उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम आहे. बरोबर क्रम बघायचा आहे आपल्याला. PSI मुख्यला विचारलेला हा प्रश्न होता. आणि विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना बघा हे व्यवस्थित करून जा, कारण अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचा क्रम सुद्धा विचारला जातो. तर पहिलं काय येतो? विचार, त्यानंतर अभिव्यक्ती, त्यानंतर येतो विश्वास आणि श्रद्धा, त्यानंतर येतो उपासना. तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 58 बघत आहोत. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या शब्दाचा समावेश केला होता? तर कोणत्या शब्दाचा समावेश केला होता? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या 2 शब्दाचा समावेश केला होता. कधी? 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने. प्रश्न क्रमांक 59, भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर चा प्रभाव दिसतो. कोणाचा प्रभाव दिसतो? अमेरिकेची राज्यघटनेचा प्रभाव दिसतो. प्रश्न क्रमांक 60 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही काय आहे? राज्यघटनेचा आत्मा आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा आहे. प्रश्न क्रमांक 61, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? 1976 मध्ये दुरुस्त करण्यात आली. आणि आत्मा कोणी म्हटलं होतं? पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं होतं, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 62, भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? उद्देशपत्रिकेद्वारे दिली. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63, भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? तर शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते होते? ते समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द संविधानाच्या उद्देशपत्रिकेत शेवटी समाविष्ट केले होते. प्रश्न क्रमांक 64, 42व्या घटना दुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे आहेत. कसे आहेत? पर्याय
क्रमांक 2 सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आणि गणराज्य 42व्या घटना दुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन काय आहे? सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आणि गणराज्य. प्रश्न क्रमांक 65 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती. बघा, प्रस्तावनिक 42वी घटना दुरुस्ती आहे आणि 1976 साली, याचं 1976 साली. प्रश्न क्रमांक 43 अचूक उत्तर काय आहे? कोणती तारीख होती ते तुम्ही मला कमेंट सेक्शनला बरोबर सांगाल बरं. कोणत्या तारखेपासून? प्रश्न क्रमांक 40चं करेक्शन करून घ्या. समाजवादी सार्वभौम नाही, इथे धर्मनिरपेक्षता येते. धर्मनिरपेक्षता, अखंडता आणि एकता. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्षता, एकात्मता आणि अखंडता, एकता नव्हती. ह्या तीन शब्दाचा समावेश करण्यात आलेला होता. आणि प्रश्न कोणता? प्रश्न क्रमांक 43 सुद्धा मी तुम्हाला करेक्शन सांगते. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 43 या ठिकाणी या तारखेला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले आहे. त्याचं अचूक उत्तर दिलं होतं 3/1/1977. तर मला याला कन्फ्युजन वाटत आहे, तर तुम्ही प्लीज सर्च करून किंवा माहिती तुम्हाला असेल तर कमेंट सेक्शनला याचं अचूक उत्तर मला कळवाल. ठीक आहे. आपण बघत होतो प्रश्न क्रमांक 65 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आला? 42वी. कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत तर धर्मनिरपेक्ष आहे? तर राज्यघटनेची उद्देश पत्रिका. प्रश्न क्रमांक 67 संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधाना दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला आहे? राज्यसेवा पूर्व 2011चा आहे प्रश्न. प्रश्न क्रमांक 67 संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला? 42वी. प्रस्तावना 42वी घटना दुरुस्ती आहे, डोक्यामध्ये फिटच करून घ्यायचं. अशा पद्धतीचे प्रश्न आले की 42वी त्याचं डोळे झाक उत्तर देऊन टाकायचं. प्रश्न क्रमांक 68 भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे? तर न्याय या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे. तर 69 भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दाचा समावेश 1976च्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला. तो कोणत्या? 42वी. 70 उद्देश पत्रिका प्रस्तावना 42वी घटना दुरुस्ती आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 70 घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतली? USA कडून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण प्रस्ताविकेवरचे संपूर्ण 70 क्वेश्चन्स बघितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण नवीन टॉपिक बघणार आहोत 5 संघराज्य व त्याचे राज्यशास्त्र आणि त्यावर किती प्रश्न आहेत? एकूण 73 प्रश्न आहेत. तर ते आपण नेक्स्ट टॉपिकला बघणार आहोत. थँक्यू.